नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. 21 मार्च ते 30 मार्च हे फक्त 10 दिवस नाहीत, तर हा एक कॉस्मिक टर्निंग पॉइंट आहे. अनेकांना वाटतं की माझं नशीब का साथ देत नाहीये, मी एवढी मेहनत करतोय पण फळ का मिळत नाही. मित्रांनो, उत्तर तुमच्या मेहनतीत नाही तर निसर्गाने दिलेल्या संकेतांमध्ये दडले. या 10 दिवसात ग्रहमान अशी काही चाल खेळणार आहेत की तुमच्या आयुष्यातला गेम पालटणार आहे. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला कमेंटमध्ये सांगा, तुमच्यापैकी किती जणांना असं वाटतंय की गेल्या 3 महिन्यांपासून तुमचं एखादं महत्त्वाचं काम विनाकारण रखडलंय? हो किंवा नाही असं कमेंटमध्ये नक्की लिहा. चला तर मग पुढील मेन मुद्द्यांवरती आपण बोलूया. सर्वात पहिला मुद्दा, महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अचानक येणारे निर्णय. मित्रांनो, या काळात तुमची बुद्धी खूप वेगाने चालेल. नोकरीमध्ये तुम्हाला अशा जबाबदाऱ्या दिल्या जातील ज्याची तुम्ही अपेक्षा केली नव्हती. जर तुम्ही बिझनेसमध्ये असाल तर एखादा जुना क्लायंट मोठ्या डीलसह परत येऊ शकतो. एखादं उदाहरण, समजा तुम्ही नवीन घर घेण्याचा विचार करत होता, पण बजेट जमत नव्हतं. या 10 दिवसात तुम्हाला अशी एखादी संधी किंवा लोनची सोय होईल की तुमचं स्वप्न पूर्ण होण्याच्या वाटेवर येईल. पण मित्रांनो, इथे एक आहे निर्णय, एक गोष्ट आहे की निर्णय घेताना डोळे उघडे ठेवा. घाईत सही केलेली कागदपत्रे भविष्यात डोकेदुखी ठरू शकतात, म्हणून घाई करू नका. जे काही गोष्टी चांगल्याच घडणार आहेत, पण ज्या काही गोष्टी घडणार आहेत किंवा घडवून आपण आणणार आहोत त्याबद्दल सावधगिरी बाळगणे हे खूप महत्त्वाचे आहे. तर थोडं सावधानी पण बाळगा आणि थोडं स्वप्नांकडे पण जाण्याचा प्रयत्न करा. या 10 दिवसामध्ये तो तुम्हाला फरक जाणवणार आहे. त्यानंतर 21 ते 30 मार्च दरम्यान रिट्रोग्रेशनचा प्रभाव जाणवेल. याचा अर्थ असा की भूतकाळातल्या गोष्टी समोर येतील. ज्या व्यक्तीने तुम्हाला सोडून दिलं होतं किंवा ज्याच्याशी तुमचं वाईट झालं आहे, ती व्यक्ती अचानक तुमच्या समोर येईल. आता तुम्ही विचार कराल, मी पुन्हा त्याच्याशी बोलायचं का? मित्रांनो, निसर्ग तुम्हाला एक संधी देतोय जुना हिशोब चुकता करण्याची. जर ती व्यक्ती तुमची प्रगती रोखत असेल तर तिला कायमचा निरोप द्या, आणि जर काही गैरसमज असतील तर ते मिटवून पुढे जाण्याचा प्रयत्न करा. त्याच्याशी मनमोकळेपणाने बोला. तुम्हाला काय वाटले तो सांगेल त्याला काय वाटलं, आणि तो जो काही तिथे विषय आहे तो मिटवा आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यात अशी एखादी व्यक्ती आहे का की जिला तुम्हाला माफ करायचं आहे किंवा जिची तुम्हाला माफी मागायची आहे? ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, आता वळूया पैशांच्या विषयाकडे. या काळात लक्ष्मी योग तयार होत आहेत. अडकलेले पैसे, जसे की कोणाला दिलेले हात उसने पैसे किंवा बोनस, तुम्हाला मिळू शकतात. काही अशा संधी येतील ज्या सुरुवातीला खूप साध्या वाटतील. एखादा मित्र तुम्हाला नवीन स्कीम सांगेल किंवा शेअर मार्केटमध्ये एखादा स्टॉक तुमच्या नजरेत येईल. पण लक्षात ठेवा, हे 10 दिवस जुगार खेळण्याचे नाहीत तर नियोजन करण्याचे आहेत. या दिवसामध्ये तुम्ही सावधगिरीने बाळगा. हे मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे. जे काही घडणार आहे ते चांगलंच घडणार आहे, पण त्याच्यासोबत सावधगिरी बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. या 10 दिवसात म्हणजे या काळात आपल्या घरातील तिजोरी किंवा पैशांच्या जागेवर थोडा वेळ दिवा लावा आणि सकारात्मक विचार करा. तुमची ऊर्जा पैशांना आकर्षित करते. हा उपाय नक्की करून बघा, तुम्हाला फरक नक्कीच जाणवेल. मित्रांनो, अनेकांच्या घरात सध्या कटकटी सुरू असतील. या 10 दिवसांत तुम्ही स्वतःला शांत ठेवलं
तर घराचं वातावरण सुधारेल. जोडीदारासोबत संवाद वाढवा. लहान मुलांच्या बाबतीत काही शुभ बातम्या मिळू शकतात. डोळ्यांचे विकार, उष्णतेचे त्रास किंवा पित्त या काळात वाढू शकतं. विशेषतः 26 आणि 27 मार्चला आरोग्याची काळजी घ्या. पाणी भरपूर प्या आणि रात्रीचं जेवण हलकं ठेवा. मित्रांनो, सकाळी 5 मिनिटे प्राणायाम केल्याने या 10 दिवसात कॉस्मिक एनर्जी तुम्ही चांगल्या प्रकारे ग्रहण करू शकाल. त्यामुळे स्वतःसाठी 5 ते 10 मिनिटं तुम्ही नक्की काढा या 10 दिवसामध्ये. त्यानंतर तुम्हाला कधी असं वाटलं का की काहीतरी चांगलं घडणार आहे? यालाच गट फिलिंग्स म्हणतात. या 10 दिवसात तुमचं अंतर्मन खूप पॉवरफुल असेल. तुम्हाला स्वप्नातून किंवा अचानक सुचलेल्या विचारातून काही प्रश्नांची उत्तरं सुद्धा मिळतील. कुलदेवतेची सेवा करा. जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. तुमची श्रद्धाच तुम्हाला या काळात येणाऱ्या संकटातून वाचवेल. त्यामुळे जास्त काही न करता तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप सुद्धा केला तरी खूप आहे. तर मित्रांनो, 31 ते 30 मार्च हा काळ बदलांचा काळ आहे. घाबरू नका, तर स्वागत करा. संधी प्रत्येक पावलावर असेल. फक्त ती ओळखण्याची नजर आपली हवी. या 10 दिवसात तुम्ही स्वतःमध्ये कोणता एक मोठा बदल घडवून आणणार आहात? राग सोडणार की मेहनत वाढवणार? कमेंटमध्ये लिहा. मी प्रत्येक कमेंट वाचणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या 5 जवळच्या मित्रांना शेअर करा, कारण चांगलं ज्ञान वाटल्याने वाढतंच. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.